नवरात्र म्हटलं की भाविक आणि भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह असतो। परिसरातीलच नव्हे तर नागपूरपासून अमरावतीपासून अनेक नागरिक वेगवेगळ्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवामध्ये गर्दी करीत असतात। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती अत्यंत वेगळी दिसून येते आहे। विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे अमरावतीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदुरागड म्हणजे पिंगळागड येथे। पिंगळा देवीचं हे मंदिर आहे आणि पिंगळा देवीच्या या मंदिरामध्ये दरवर्षी नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर हजारो लोकांची गर्दी इथे असायची। मात्र आजचा नवरात्राचा तिसऱ्या दिवसाची सायंकाळ होत असताना सुद्धा या ठिकाणी सर्व तयारी जरी झालेली आहे तरी निर्मनुष्य असं वाटत आहे आणि कुठेतरी आपल्या भाविकांना दर्शन देण्याचा जो विदर्भ न्यूजने विडा उचललेला आहे ते दर्शन आज आपण जवळपास 5 ते 6 मंदिराचे दर्शन आपल्या भाविक भक्तांपर्यंत पोहोचविण्याचं कार्य विदर्भ न्यूजने केलेलं आहे। त्यातच आज नेर पिंगळाई येथे विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे पिंगळा मातेच्या दर्शनासाठी। पिंगळा मातेचे अनेक भाविक आणि भक्त जरी भक्तांकरिता मंदिर पूर्णतः बंद असले तरी कुणी तर एखाद वेळी आलं तर त्या ठिकाणी ही प्रतिमा आपल्याला पिंगळा मातेची दिसून येते आहे। या पिंगळा मातेच्या प्रतिमेलाच दुरून लोक नमस्कार करून आपली भक्तिभाव आणि हिंदू धर्मामध्ये एक आख्यायिका सुद्धा आहे की ज्या ठिकाणी दर्शनाची सुविधा उपलब्ध नसेल त्या ठिकाणी कळसाचं दर्शन घेतल्याने सुद्धा हिंदू धर्मामध्ये संपूर्णपणे ते पावन समजलं जातं। असे काही भाविक आणि भक्त दुरूनच देवीला हात जोडून आपले मागणे मागताना आपल्याला दिसत आहेत। क्षिपट रंगविला सहस्त्रार्जुन घटभंगियला कटकट लावून लंकेला पुरासह राक्षस क्षय केला। द्रुपदपुरी झाली आज्ञसेनी करुणी वीर विरहित ही अवनी उतरला भार शौर्य आपार लागला पार सुरवर मानितिया चंबा रेणुका कुल स्वामिनी अंबा ही अधिमाया जगदंबा रेणुका कुल स्वामिनी अंबा ही अधिमाया जगदंबा रेणुका कुल स्वामिनी अंबा। छम छम वाजे तोरड्या गो वाजे तोरड्या खेळते जगदंबा बैठीशी फुगड्या पायी छम छम वाजे तोरड्या गो वाजे तोरड्या खेळते जगदंबा बैठीशी फुगड्या ढोल नगारे आज गरजते दरबारी ओ गरजते दरबारी राजेचा आवाज भक्त जोरात करी राजेचा आवाज भक्त जोरात करी आई छम छम वाजे तोरड्या वाजे तोरड्या खेळते जगदंबा बैठीशी फुगड्या नगारे दरबारी ओ गरजते दरबारी राजेचा आवाज भक्त जोरात करी राजेचा आवाज भक्त जोरात करी आई छम वाजे तोरड्या वाजे तोरड्या खेळते जगदंबा बैठीशी फुगड्या
जगदम्बे जय अम्बे श्री अम्बे जय 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 जगदम्बे जय 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 जगदम्बे जय 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 जगदम्बे जय अम्बे श्री अम्बे जय 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 जगदम्बे जय अम्बे श्री अम्बे जय 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 जगदम्बे अंबाबाई सावधो भवानी सावधो विघ्ना माता की जय. मासनी आढळ सदा सुप्रसन्न मुख कमळ सोडूनी विष्णुदास पाणी प्रार्थुनी म्हणे दीनवाणी दाखवे पाय पाहसे काय कोटी अन्याय क्षमा करे न करे वेदंबा रेणुका कुलस्वामिनी अंबा ही आदिमाया जगदंबा रेणुका कुलस्वामिनी अंबा ही आदिमाया जगदंबा रेणुका कुलस्वामिनी अंबा ही आदिमाया जगदंबा रेणुका कुलस्वामिनी अंबा. जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे 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 जय जय जगदम्बे. अनुपम स्वरूपाची तुझी धाटी अन्य नसे या सृष्टी तुझ समरूप दुसरे परमेष्टी करता झाला कष्टी शशी रस रस रसला वदनपुटी दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नांच्या श्रीमुकुटी लोपती रवि शशी कोटी गजमुखी तुझ स्तविले हे रंबे मंगल सकळारंभे जय जय जगदंबे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदंबे. कुंकुमचिर शोभे मळवटे कस्तुरी टिळकल लाटे नासिकात सरळ हनुवटी रुचिरामृत रस ओठी समान जणू लवल्या धनुकोटी आकर्ण लोचन भ्रुकुटी शिरनिट भांगवळी उफराटी कर्नाटकची दाटी भुजंग निळरंगा परिशोभे वेणी पाठी भर लोंबे जय जय जगदंबे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदंबे. कंकण कणकाची मनगटी दिव्य मुदा दशबोटी बाजू बंधन गे बाहुवटी चर्चनी केशर ओटी सुगंध पुष्पांचे हरकंठी बहुमोत्यांची दाटी अंगी नवी चोळी जरी काठी पीत पितांबर तगटी पैंजण पदकमणी अतिशोभे भ्रमर धावती लोभे जय जय जगदंबे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदंबे. साक्षप तू क्षितिजा तळवटी तूच स्वये जगजेठी ओवाळित आरती दीपताटी घेऊन कर संपुष्टी करुणामृत हृदये संकटी धावसी भक्तासाठी विष्णुदास सदा बहुकष्टी देसील जरी निज भेटी तरी मग काय उणे या लाभे धाव पावावी
या ठिकाणी आपण पाहतो आहेत की अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जी दुकाने आहेत ज्यामध्ये प्रसाद, ओटी, नारळ, खेळणी ही आणि नाश्त्याची दुकाने हे सुद्धा पूर्णपणे बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 6 ते 7 महिने होत आहेत आणि 6 महिन्यांपासून ही बंद दुकाने ज्याच्या भरोशावरती हे सगळं मार्केट चालायचं हे मार्केट पण पूर्णपणे बंद आहे आणि येथे भाविकच नसल्यामुळे या दुकानदारांनी सुद्धा आपली दुकाने बंद ठेवलेली आहेत. वास्तविक पाहिलं तर दुकाने उघडण्यास शासनाने पूर्णपणे परवानगी दिलेली आहे, मात्र भाविक भक्त येथे येत नसल्यामुळे आणि इथून जाणारा दुसरा कोणताही वाहतुकीचा मार्ग नसल्यामुळे या ठिकाणी दुकानदारांची सुद्धा गोची झालेली आहे. सोमं प्रजापते ऋतेन्द्रियं विपानं शुक्रमन्दसां इन्द्रचन्द्रेमिदं वयोमृतं मधु. ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे नमः स्वाहा. उत्तराभोजनं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करोदवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि, मुखवासार्थे पूगीफलं समर्पयामि, ताम्बूलं समर्पयामि. सुंदर ही पिंगळास्मरता करी मंगला हो, सुगंधबादा उपमा करुणिया हिंगा हो. सुंदर ही पिंगळास्मरता करी मंगला हो, सुगंधबादा उपमा करुणिया हिंगा हो. चरणी नूपुर माती वाजती सारंगी हो, सुरदैसा साजिर नाही हो. ही पिंगळास्मरता करी मंगला हो, सुगंधबादा उपमा करुणिया हिंगा हो. बदली आपले गावी विराजते हो, नी मोती तेजल वांगी पडते हो. लोचन चंचल पक्षी बने हो, आणि से रंगते हो. ही पिंगळास्मरता करी मंगला हो, सुगंधबादा उपमा करुणिया हिंगा हो. करीला हो, सुरभांगी हो, सिंहासनी पाहुणी झालो हो. स्मृती तारक पुनीताचे हो. ही पिंगळास्मरता करी मंगला हो, सुगंधबादा उपमा करुणिया हिंगा हो. सुंदर ही पिंगळा, सुंदर ही पिंगळा. जय जय जगदंबे श्री अंबे रेणुका कदंबे. जय जय जगदंबे अनुपमा स्वरूपा
जय जय जगदम्बे रेणुका आई, जय जय जगदम्बे रेणुका आई, तुझ्याच चरणी नव देवी, तुझ्याच चरणी नव देवी, जय जय जगदम्बे रेणुका आई, जय जय जगदम्बे रेणुका आई, गणावरी मुख्य ठिकाणं, गणावरी मुख्य ठिकाणं, भारताचे आहे हे भूषण, भारताचे आहे हे भूषण, अंबमतीने चैते वर्णन, अंबमतीने चैते वर्णन, गणपती शक्ती मला देवी, गणपती शक्ती मला देवी, होते गुणावरी स्नान करीने, होते गुणावरी स्नान करीने, हे नाम वेगा जन्माची, हे नाम वेगा जन्माची, मी जपाते मंगलमूर्ती, मी जपाते मंगलमूर्ती, गणावरी गणावरी संतरान, अनुसया भगवान, अनुसया भगवान, हरे माता होते हरे माता होते गणावरी अंबया आई, गणावरी अंबया आई, साधु संत देव ऋषी दर्शन केले, साधु संत देव ऋषी दर्शन केले, मी गणाचे वैभव पाई, मी गणाचे वैभव पाई, अंतरिक्षाचे देवताई, अंतरिक्षाचे देवताई, जय जय जगदम्बे रेणुका आई, जय जय जगदम्बे
स्मरा पिंगला जन्मपाशाची काळी अनाथासी अंबे तू नको विसरू भवसागरी सांग कैसा करू अन्यायी जरी तुझे करू नको पिंगला दैन्य माझी करू दीनानाथ नाथ रे मनोरंजनाथ कळे नारागवा पार तुझा समर्थे भजे पादुका तारिका चंद्रमौळी स्मरा पिंगला जन्मपाशाची काळी नमस्कारुणे शुद्ध पादा बुजाचे मनी चिंतले नाम हे पिंगळेचे भवानी भवानी भजा नित्यवाचे जपाक्षरी बापदाई रसाचे कळेचे घरी काय चाले यमाचे असे तोड सामर्थ्य माते तुगोचे गिरीचे शिगिरी श्रीपिंगळाई देवी आहे कृपा दृष्टीने सर्व भक्तांची आहे तुझी आवडे नरसिंहा शोभता आहे जना कारणे भक्ती आहे अंबा मुनि देव देव राजे कोण सगुणाचा करेल गुणाकार तुला माझा अंबिके नमस्कार सदानंद. विदर्भ न्यूजची चमूक येऊन पोचलेली आहे पिंगळागड नांदुरा येथे. या ठिकाणी पिंगळादेवी संस्थानचे जे सचिव आहेत आशिष मारोडकर हे आपल्यासोबत आहेत. आशिषजी, मला एक गोष्ट सांगा की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जो नवरात्रोत्सव 2020 शारदीय नवरात्रोत्सव संपन्न होत आहे, आज आपली तिसरी माळ कंप्लीट झालेली आहे, तर कसं वाटतं या ठिकाणी दरवर्षी असणारी भाविकांची लगबग, त्यानंतर भाविक भक्त दर्शनाला हजारोच्या संख्येने येणारे आणि यावेळी आजच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत इथे अशी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत कसा अनुभव येत आहे? सर्वप्रथम तर आपण विदर्भ न्यूजला मी धन्यवाद देतो की आपण आमचं मनोगत जाणून घ्यायसाठी इथे आलेले आहात. तर सांगायचं असं झालं ते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत किंवा 500 वर्षापासून असं म्हटलं जातं आहे की अशा प्रकारचे मंदिर बंद कधीही झालेले नाही आहे. त्यामुळे होणारे इथे जे दुकानदार आहेत सगळ्यात मोठं नुकसान त्यांचं आहे. त्यांचं पोट त्यांच्यावर चालते, पण आज त्यांना दुकान बंद करून बसावं लागत आहे. आणि इथे नवरात्रात नेहमी नवरात्रात इतकी गर्दी असते की ती सांभाळण्यासाठी पोलिसांची चमूसुद्धा इथे असते. आजसुद्धा आहे, पण ती आज गर्दी सांभाळण्यासाठी नव्हे तर गर्दी थांबवायसाठी आहे. आणि त्यामुळे जे आहे मंदिरात त्यांचं दर्शनसुद्धा होत नाही आहे. ही एक खूप मोठी खंत आहे. दुसरा सर्वात मोठा जर समजा आपल्याला या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्या गोष्टीचा म्हणजे प्रॉब्लेम होत असेल तर तो ही जी आर्थिक म्हणजे जरी भाविक येत नसले तरी खर्च जो आहे तो संस्थांचा लागूच आहे. दरवर्षी जे तुम्ही करता ते सध्या स्थितीमध्ये पण सुरू आहे. पूजा अर्चना देवी नैवेद्य वगैरे वगैरे जसं तुम्ही दरवर्षी ज्या प्रमाणामध्ये साजरं करता तसं आज पण सुरू आहे. मग या आर्थिक बाबी आपण कशा घडवून आणून राहिल्या? आता आर्थिक बाबी म्हटलं झालं तर संस्थांच्या अकाउंटमध्ये जे काही जमा असेल त्यातूनच सगळं काही खर्च करण्यात येत आहे. पण या व्यतिरिक्त इथे संस्थांचे कर्मचारीसुद्धा आहेत, त्यांना पण आम्हाला याच्यातूनच द्यावं लागतं. आर्थिक म्हटलं तर इथे कोणत्याही प्रकारचा आता इन्कम नाही. गेल्या 8 महिन्यापासून मंदिर बंद आहे. अमरावती जिल्ह्यात सगळ्यात पहिले मंदिर आमचं बंद झालेलं आहे. आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की कोरोनामुळे तुम्हाला मंदिर बंद ठेवलं आहे. 18 मार्चपासून आमचं मंदिर बंद झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त फटका पिंगळादेवी गडाला बसलेला आहे आणि आजही बसतो आहे. आणि हा किती दिवस बसणार हे अजून राज्य शासनाने क्लिअर केलेलं नाही आहे. त्यामुळे आमची अशीच अपेक्षा होती की भक्तांना इथे दर्शन तरी व्हायला पाहिजे होतं. नाही आतमध्ये ठीक आहे मंदिर बंद आहे, पण भक्तांना बाहेरून तरी दर्शन व्हायला पाहिजे एवढी आमची राज्य शासनाला विनंती आहे. ती आमची विनंती पूर्ण करावी. आता नवरात्र चालू होऊन 3 दिवस झाले आहेत, पण अजूनसुद्धा इथे साधे 25 भक्तसुद्धा वरती येऊ शकले नाही. कारण मंदिर तर बंद आहेच, पण प्रशासनाने आमचं मंदिर खालून बंद केलेलं आहे. त्यामुळे इथे कोण्याही भक्ताला येणे शक्य होत नाही आहे. आणि भक्तांची अवस्था पाहून आम्हालासुद्धा अस्वस्थ वाटतं आहे. सुमारे 27 वर्षापासून या पिंगळा देवीची सेवा करणारे पुजारी घराणं जे आहे ते आहे पाचखेडे घराणं. हे पाचखेडे आहेत. आज आपल्यासोबत पाचखेडे गुरुजी यांना आपण विचारणार आहोत. गुरुजी,
गेल्या 27 वर्षापासून इथे आपण अविरतपणे सेवा देता. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय अनुभव आला, कसं वाटतंय? ही एक वैश्विक महामारी कोरोना आलेली आहे आणि देवीची पूजा ज्या पद्धतीने पहिले सुरू होती त्याच पद्धतीने आजही सुरू आहे. त्याच्यात किंचित तीळ मात्रही फरक नाही पडला. विषय मंदिर बंदाचा नाही आहे, भक्तांना दर्शन बंद आहे. मंदिर चालूच आहे. मंदिरची पूजा, सेवा, नैवेद्य जे काही परंपरागत आमचे चालत आलेलं आहे ते सगळं सुरू आहे. फक्त विषय असा आहे की येणारे भक्त जे आहे ते येऊन न राहिले, त्यांचा दर्शन बंद आहे आणि ओटी भरणे, साड्या देणे, नारळ चढवणे वगैरे हा जो प्रकार होता, किंवा जे भक्त आले ते बाद देणगी देत होते काही मंदिराला, विकास कामाला. आता इथे या मंदिरामध्ये यावेळेला आम्ही गोरक्षण सुरू केलेलं आहे. गाई कसाई कापून राहिलेली आहे. तर या मंदिरात काहीतरी आता आपल्याजवळ इथे पूर्ण गड 72 एकरचा हा परिसर आहे. इथे हिरवा चारा उत्पन्न होतो. तर काही 10 गोवंश जर आपल्या ज्याने जर वाचू शकत असेल तर मंदिर विश्वस्त समितीने हा निर्णय घेतला की हा उत्तम उपक्रम आहे. याकरता काही लोक देणगी देणारे या गडावरती येणारे होते, तर त्याच्यापासून आम्ही वंचित राहिलो. फक्त एवढंच झालं. बाकीची सेवा आहे अंबाबाईची त्याच्यात तीळ मात्रही कुठेही फरक पडलेला नाही. मला एक गोष्ट आणखी अशी विचारायची आहे की आता आम्ही ज्यावेळी या गडावरती चढलो तर त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवली. ती म्हणजे अशी आहे की गड संपूर्णपणे भाविकांसाठी बंद करण्यात आला. नेमकं मंदिर बंद असणं ही बाब समजू शकतो, मात्र गड पर्यटनाच्या दृष्टीने का बंद करण्यात आला याच्याविषयी आपण काय सांगाल? मी असं सांगू शकतो की शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडत आहे. वास्तविक देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्यावेळेला कोरोनाची जनजागृती केली त्यावेळेला जनजागृती केल्यानंतर केंद्र सरकारने नंतर त्यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांची मीटिंग दिल्लीला बोलवून घेतली आणि त्यांना निर्देश दिले आणि ते निर्देश त्यांनी तुमच्या जिल्ह्यातले जे खासदार आहेत त्यांना दिले. खासदारांनी मीटिंग घेतली आमदाराची, ते निर्देश त्यांनी आमदाराला दिले, आमदारांनी जिल्हाधिकाऱ्याला दिले, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदाराला दिले, तहसीलदारांनी सीओला दिले, नगराध्यक्षांना दिले आणि असं करत करत कोरोना तुमच्यापर्यंत पोचला, माझ्यापर्यंत पोचला. आणि आज जेव्हा कोणाच्यात हातचा तो खेळ राहिलेला नाही त्यावेळेला त्यांनी माझा परिवार माझी जबाबदारी अशी योजना सुरू केली. हे सत्य आहे का असत्य आहे तुम्ही सांगा. बरोबर. हे जर बरोबर आहे तर मग शासनाचा विषय काय आला? मी माझा परिवार घेऊन जर अंबाबाईच्या दर्शनाला जातो आहे त्याच्या शासनाने आम्हाला थांबवण्याचं कारण काय आहे याचं उत्तर शासनाने द्यावं, अधिकाऱ्यांनी द्यावं, जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं, मुख्यमंत्र्यांनी द्यावं. का देत नाही? माझा परिवार माझी जबाबदारी ही योजना एक तर बंद करावी. तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळून राहिलेले, हे चूक आहे. आणि आमचं तो सोडा, पण या सरकारला अंबाबाई झटका देईन आणि असा झटका देईन कारण हेही अंबाबाईचेच उपासक आहे, हेही अंबाबाईचे उपासक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात अंबाबाईने तलवार दिलेली आहे. कशाकरता? देव देश धर्म याच्या रक्षणाकरता. आलं का लक्षात? आणि त्यांनीच आज मंदिर बंद, गड बंद करणे हा यांच्या अधिकारातला विषयच नाही आहे. भारत देश स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांना जसं वाटते तसं ते वागतं. दर्शन घेणे हा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे, शासनाचा अधिकार नाही आहे. शासनाने बार बंद करावे कारण तिथे त्याला परमिट दिलेला आहे, इथं परमिट नाही दिलेला आहे. त्याच्यापासून रेव्हेन्यू मिळते गव्हर्नमेंटला, म्हणून ते चालू आहे. जिथून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू उत्पन्न होते, पैसा मिळतो, ते त्यांनी सगळं चालू केलं आणि फक्त गदा आणली ती मंदिरावर, कारण इथून रेव्हेन्यू मिळत नाही. इथे भ्रष्टाचाराला वाव नाही. त्याच्यामुळे त्यांनी इथे मंदिराला बंदी केली आणि मंदिर बंद म्हणण्यापेक्षा दर्शनाला बंदी केली. ॲक्च्युली तसं जर पाहिलं तर हे जे शिरखेड पोलीस स्टेशन येते किंवा अमरावती जिल्ह्यातले जे जिल्हाधिकारी आहे किंवा SP आहे, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, यांना हा अधिकारच नाही की हे पर्यटन क्षेत्र थांबवावं. तरी पण त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून भक्तांना दर्शनापासून वंचित केलं. हे अतिशय चूक आहे. या ठिकाणी मी निषेध करतो. आपलं जे मत आहे ते विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नव्हे तर मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोचवू
आणि यावर माननीय मुख्यमंत्री किंवा जिल्हाधिकारी काय निर्णय घेते ते सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. आणि विदर्भ न्यूजला आपण जो आज वेळ दिलेला आहे, आमचे प्रतिनिधी दत्तराज इंगळे आमच्यासोबत आहेत. आणि गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन नवरात्रोत्सवाचं दर्शन या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भाविकांपर्यंत पोचविण्याचा अहोरात्र प्रयत्न करतो आहे. काम करता आपण. आणि या शेवटी कुठेतरी हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं म्हणावीशी अशी वाटते की जिथे एकीकडे देशी दारूची दुकाने उघडी आहेत, बारसुद्धा उघडे आहेत आणि मंदिरच का बंद हा प्रश्न सातत्याने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आम्हाला भाविक विचारतो आहे. विदर्भ न्यूजकरिता प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा कृष्णा लोटे आणि दत्तराज इंगळे यांच्यासह विशेष वृत्तांत.